एका गावात एक धोंडू नावाचा लाकूडतोड्या राहायचा। तो अत्यंत गरीब होता, पण खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता। रोज सकाळी तो जंगलात जाऊन लाकडे तोडायचा आणि ती बाजारात विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा। एके दिवशी लाकडे तोडत असताना धोंडू नदीच्या काठावर असलेल्या एका झाडावर चढला। फांदी तोडत असताना अचानक त्याच्या हातातून लोखंडी कुऱ्हाड निसटली आणि खोल पाण्यात पडली। धोंडू खाली उतरला, पण नदीला खूप पाणी होते। त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड विकत घ्यायला पैसे नव्हते। तो हताश होऊन नदीकाठी बसून रडू लागला। धोंडूची ती अवस्था पाहून नदीतून जलदेवता प्रकट झाली। तिने विचारले, बाळा, तू का रडतोयस? धोंडूने रडत रडत आपली कुऱ्हाड पाण्यात पडल्याचे सांगितले। जलदेवतेने त्याला मदत करण्याचे ठरवले आणि ती पाण्यात अदृश्य झाली। थोड्या वेळाने जलदेवता बाहेर आली, तेव्हा तिच्या हातात एक सोन्याची कुऱ्हाड होती। तिने विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? धोंडू म्हणाला, नाही देवी, ही माझी नाही। जलदेवता पुन्हा पाण्यात गेली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली। तिने विचारले, बघ, ही तुझी आहे का? धोंडू नम्रपणे म्हणाला, नाही, ही सुद्धा माझी नाही। शेवटी जलदेवतेने पाण्यातून धोंडूची ती जुनी लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली। आपली कुऱ्हाड पाहताच धोंडू आनंदाने ओरडला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे। धोंडूचा हा प्रामाणिकपणा पाहून जलदेवता खूप प्रसन्न झाली। तिने त्याला त्याची लोखंडी कुऱ्हाड तर दिलीच, पण बक्षीस म्हणून सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड सुद्धा त्याला देऊन टाकली। धोंडू श्रीमंत झाला, पण त्याने आपला प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही।